पांडूमध्ये काय सांगितलंय, पांडूमध्ये बॉडीचा जो कलर आहे, जो स्किनचा कलर आहे ना आपल्या, तो केवड्याच्या परागाप्रमाणे होतो. केवड्याच्या परागाचा जो कलर असतो ना तसा बॉडीचा कलर होतो. आणि हा जो व्याधी आहे ना हा रक्ताच्या कमतरतेमुळे होतो. दॅट इज हा रक्त अल्पताजन्य विकार आहे. मग निरुक्ती काय सांगितली आहे, पडी नाशने धातू. पडी नाशने धातू. मग लक्षण काय सांगितलेत, अख्ख्या शरीरामध्ये पांडुता येते. सो काय काय बघितलं आपण, पांडू इज केवड्याच्या परागाप्रमाणे रंग होता आपल्या अख्ख्या बॉडीचा आणि हा रक्त अल्पताजन्य विकार आहे. मग निरुक्ती पाहिली, पडी नाशने धातू. आणि लक्षण काय आहे की शरीरात पांडुता येते. मग परिभाषा काय आहे, ज्या व्याधीमध्ये स्किनचा कलर श्वेत पीत होतं, दॅट इज पांडू वर्णाचं होतं, दॅट इज पांडू. आणि मग अजून एक वर्ड येतो की कामला. कामला म्हणजे काय सांगितले की त्या पर्सनला ऑलरेडी पांडू रोग आहे, तरी त्याने पित्तवर्धक पदार्थ सेवन करत राहिला तर पित्त, रक्त, मांस दूषित होतात आणि कामला उत्पन्न होतं. मग कामलाचे 2 टाईप्स असतात, कोष्ठाश्रित आणि शाखाश्रित. मग आता आपण पांडू बघू परत, बॅक टू पांडू. पांडूचे टाईप्स बघायचे झाले तर आता पांडू ह्यात येतं प वरून येतं 5. सो पांडूचे 5 प्रकार असतात, वातज, पित्तज, कफज, सांडनिपातज आणि मृतभक्षणजन्य. मृतभक्षणजन्य म्हणजे माती खाल्ल्यामुळे होतं. आता माती खाल्ल्यामुळे कसं होतं, जर ती माती तुरट असेल, खारट असेल किंवा मधुर असेल, जर तुरट असेल तर वात प्रकोप होतो, जर खारट असेल तर पित्त प्रकोप होतो आणि मधुर असेल तर कफ प्रकोप होतो. आणि ऑलरेडी ती माती जी आहे ती वृक्ष असते, सो ती आहार रसाचं शोषण करते, त्यामुळे धातूचे पोषण होतच नाही, त्यामुळे बॉडीमध्ये पांडू होतो. ऑल्सो माती जी आहे ना ही स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण करते, त्यामुळे पण धातूचं पोषण नीट होणार नाही, त्यामुळे पांडू होतो. सो पांडूचे भेद काय काय पाहिले, वातज, पित्तज, कफज, सांडनिपातज आणि मृतभक्षणजन्य. मग निदान काय काय आहेत, हेतू काय काय आहेत पांडूचे, सगळे पित्त प्रकोपक हेतू सांगून टाकायचे. एक पित्तवर्धक आहार विहार सेवन करणे, क्षार, आम्ल, लवण अत्याधिक उष्ण पदार्थ सेवन करणे, मलमूत्र वेगांचे त्याग करणे, अतिव्यायाम करणे, भय, क्रोध, चिंता, हे सगळे पांडूचे निदान आहेत. आता पूर्वरूप काय आहेत, पूर्वरूपला हे निमोनिक लक्षात ठेवायचं, HRSS. HRSS. एच वरून येतं हृदस्पंदन, दॅट इज तुमची हार्टबीट खूप वाढते. HRSS. एच वरून येतं हृदस्पंदन. मग सेकंड आहे आर वरून येतं रौक्ष, दॅट इज शरीरामध्ये वृक्षता वाढते. मग एस वरून येतं स्वेद अभाव, म्हणजे तुम्हाला घामच येत नाही, स्वेदच येत नाही. मग परत एस वरून येतं श्रम, दॅट इज शरीरात थकावट येते, खूप थकतो तो माणूस. सो हृदस्पंदन, रौक्ष, स्वेद अभाव आणि श्रम, HRSS. हृदस्पंदनम, रौक्षम, स्वेद अभावः, श्रमस्तथा. मग आता आहे संप्राप्ती. संप्राप्तीमध्ये दोष काय सांगितलंय, ऑब्व्हियसली आपलं पित्तदोष प्रधान. जरी ते त्रिदोषच आहे तरी पित्तदोष प्राधान्य असतं. दुष्य काय काय येतात, रक्त, त्वचा आणि मांस. काय काय दुष्य 3 सांगितलेत, रक्त, त्वचा आणि मांस. अधिष्ठानेच सर्व शरीर. आपण इंट्रोमध्ये डेफिनेशनमध्ये काय सांगितली, अख्ख्या बॉडीचा कलर येल्लो होतो. सो अधिष्ठानमध्ये सर्व शरीरगत त्वचा. मग संप्राप्ती काय सांगितली आहे, तुम्ही निदान सेवन केलं, दॅट इज पित्तवर्धक आहार विहार घेतला, त्यामुळे पित्तप्रधान त्रिदोष प्रकोप होतो. सो वात, कफ, रक्त, मांस हे सगळे दूषित होतात. यामुळे काय होतं, रक्त दूषित होतं, रक्त अल्पता निर्माण होते आणि निसारता निर्माण होते, त्यामुळे त्वचामध्ये पांडुत्व येते, दॅट इज पिताभ श्वेतता निर्माण होते, ह्यालाच आपण म्हणतो पांडुरोग. सो काय सांगितलंय, निदान सेवन केलं त्यामुळे पित्तप्रधान त्रिदोष प्रकोप होणार. मग ह्यामुळे वात, कफ, रक्त, मांस दूषित होणार, मग रक्त दूषण होणार, रक्त अल्पता होणार, निसारता होणार, त्यामुळे अख्खी बॉडीमध्ये पांडुता येणार, दॅट इज पिताभ श्वेतता येणार, ह्याच्यामुळेच पांडुरोग उत्पन्न होणार. मग चिकित्सा काय सांगितली आहे, पहिलं तर स्नेहन प्रयोग करायचा आहे, स्नेहन झाल्यावर तीक्ष्ण वमनाने विरेचन करायचं आहे आणि ह्याच्यानंतर पथ्यप्रयोग करायचा आहे. आणि काही योग सांगितलेत, काय काय सांगितलंय, ह्याला कसं लक्षात ठेवायचं, प वरून पांडू, प वरून PHD. पी वरून लक्षात ठेवायचं पंचगव्यघृत आणि पथ्याघृत. सो पी वरूनच पंचगव्यघृत आणि पथ्याघृत. एच वरून येतं हरिद्राघृत. आता पांडूमध्ये येल्लो असतं, मग हरिद्रा तर इथं पाहिजेलच, सो हरिद्राघृत. मग डी वरून 4 लक्षात ठेवायचे, दंतीघृत, द्राक्षाघृत, दार्वीघृत आणि दाढीमादीघृत. काय काय सांगितलं, दंतीघृत, द्राक्षाघृत, दार्वीघृत आणि दाढीमादीघृत. मग आता हे झालं PhD. पण PhD कोणी केली, आपल्या मॅमने केली. सो एम वरून येतं महातिक्तघृत.
सो काय काय झालं, पी वरून पंचगव्यघृत, पथ्यघृत, एच वरून हरिद्राघृत, डी वरून दंतीघृत, द्राक्षघृत, दार्वीघृत, दाडिमादीघृत आणि एम वरून महातिक्तघृत. सो काय काय बघितलं पांडूमध्ये, इंट्रो पाहिलं, मग निरुक्ती, पडिनाशने धातू, मग त्याचं डेफिनेशन बघितलं आपण, मग कामला थोडंसं पाहिलं, मग 5 टाईप्स बघितले, मग निदान सगळे पित्त प्रकोपवाले निदान सांगायचे, पुररूपच HRSS, मग संप्राप्ती पाहिली, मग चिकित्सा, चिकित्सेमध्ये स्नेहन प्रयोग केलं, मग तीक्ष्ण ववन विरेचन, मग पथ्य प्रयोग आणि मग PhD आणि M.